राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसंच जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे। आव्हाड यांनी स्वतः ही माहिती एक्स या समाज माध्यमावरून दिली आहे। तसंच धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक पोस्टवरून पोलिसांनी दखल घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वी देखील धमक्या आल्या आहेत। शुक्रवारी दुपारी त्यांना पुन्हा एकदा व्हॉट्सॲप या समाज माध्यमावर एक संदेश प्राप्त झाला। या संदेशामध्ये त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे। तसंच आव्हाड यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकीचा संदेश पाठवण्यात आलाय। हे प्रकरण त्यांनी ठाणे पोलीस आणि डीजीपी महाराष्ट्र यांना एक्स या समाज माध्यमावर ट्विट केलंय। तसंच त्यांनी धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक देखील त्यांच्या पोस्टमध्ये स्क्रीनशॉटद्वारे पाठवले। आव्हाड यांना यापूर्वी देखील अनेक धमक्या आल्या आहेत। गेल्या वर्षी देखील त्यांना धमकी आली होती। त्या संदर्भात गेल्या वर्षी तक्रार दिली होती। त्यांच्या ठाण्यातील नाद बंगला या निवासस्थानी असताना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना संपर्क साधण्यात आला। आपण रोहित गोडारा बोलत असून बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा त्यांना केला होता। त्यानंतर त्यांना आव्हाड यांच्याकडे 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली। खंडणीची रक्कम दिली नाही तर अभिनेता सलमान खान याचं झालं तसं तुझं करू अशी धमकी त्यांनी दिली। यावेळेला आव्हाड यांच्या एका पदाधिकाऱ्यानं तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी वर्धकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। आता पुन्हा एकदा धमकी आल्यानं या कारवाईचं काय होतं याकडे लक्ष लागून राहिलंय।